4 वर्ष द्विभाषिक मुंबई राज्यात राहून 65 वर्ष मराठी भाषिकाच्या राज्यात राहून नागपूर कराराप्रमाणे आणि घटना दुरुस्तीनंतर वैधानिक विकास मंडळ 38 वर्ष निर्माण केली नाही, म्हणून आम्हाला सिंचनाचे 60,000 कोटी रुपये विदर्भाला कमी मिळाले। सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, उद्योग, ऊर्जा, कामगार, रस्ते, पिण्याचं पाणी, आदिवासी विकास, समाज कल्याण यांचे 15,000 ते 65,000 कोटी रुपये आम्हाला कमी मिळाले। आणि त्यामुळे आमच्या वाट्याला आल्या सिंचनाच्या अनुशेषामुळे शेतकरी आत्महत्या, कुपोषण, त्यामुळे बालमृत्यू, महिला मृत्यू, गर्भार माता मृत्यू, रोजगाराच्या संधी नसल्यामुळे सुशिक्षितांचं स्थलांतरण आणि सोशिओ इकॉनॉमिक प्रश्न असणाऱ्या नक्षलवादाकडे तरुणांचा ओंढा, प्रदूषण नियंत्रण करायला नवी मशिनरी लावायला सरकारकडे विद्युत औष्णिक केंद्रात पैसे नाही म्हणून ते नियंत्रित होत नाही, संधी नाही रोजगाराच्या, लोक थांबत नाही म्हणून लोकसंख्या वाढत नाही म्हणून 4 आमदार 1 खासदार कमी होत नाही। आणि आज राज्याची आर्थिक अवस्था 5,60,000 कोटीचं उत्पन्न, वर्षाच्या खर्चाला लागतात 6,006 कोटी, बजेट तुटीत आहे 45,000 कोटी, कर्ज आहे 7,82,000 कोटी, व्याजाचा भार आहे 56,727 कोटी, सरकारने पुन्हा बजेट मंजूर झाल्यावर कर्ज घेतलं 13,000 कोटी, परत 1,32,000 कोटीचं कर्ज घ्यायला परवानगी मागितली, कर्ज व्याज होणार आहे 9,83,727 कोटी, उत्पन्न 5,60,000 कोटी। ब्रह्मदेवाला तरी हे राज्य सक्षम होऊ शकत नाही। विदर्भाचं राज्य हेच या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आहे, म्हणून आम्ही महाराष्ट्र क्रांतीदिनी महाराष्ट्रवादी विदर्भ विरोधी चले जाओ, तुमच्या भुजेत नाही बळ, आता विदर्भ सोडून पळ, असं आंदोलन 9 ऑगस्टला क्रांतीदिनी संविधान चौकात जाहीर केलं आहे। ओके।